वास्तव बातमी. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज माळशिरसच्या तहसीलदार त्याचबरोबर गट विकास अधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे. हे निवेदन माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील बांगार्डे या गावातून दिलं आहे. नेमकं निवेदन काय आहे आणि कशा संदर्भात दिलंय या संदर्भात आपण माझ्या पाठीमागं बांगार्डे गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपण आज तहसीलदार आणि BDO यांना निवेदन दिलं का आणि कशा संदर्भात निवेदन दिलं? आमच्या आतापर्यंत तहसीलदार साहेब पेक्षा BDO साहेबांना आमच्या ग्रामपंचायतीकडून होणारी जी कामं आहेत त्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या मागण्या होत्या की कामामध्ये बराच हलगर्जीपणा झालेला आहे आणि तो हलगर्जीपणा झालेला तपासून लोकांवरती कारवाई व्हावी अशा उद्देशाने आम्ही बऱ्याच वेळेला BDO साहेबांशी भेटलेलो आहे आणि बऱ्याच लेखी तक्रारी पण दिलेल्या आहेत. पण अडचण अशी आहे की आम्हाला प्रत्येक वेळेला असं काहीतरी उडवडीची उत्तर देऊन फक्त कागदी घोडे नाचवणं याच्या पलीकडं काही हाताशी काही लागलेलं नाही. तर आमचं असं मत आहे की जे सार्वजनिक काम आहेत आणि त्यानंतर गावातील काही शौचालयाची व्यवस्था असेल, पाणी पुरवठा असेल, याविषयी BDO साहेबांनी आणि आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी योग्य भूमिका घ्यावी या उद्देशानं आम्ही येत्या 7 सप्टेंबरला आपल्या BDO कार्यालयासमोर पंचायती 9 सप्टेंबरला आपल्या पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे आणि त्या उपोषणाचं आम्ही निवेदन दिलेलं आहे. आमच्या माहितीनुसार तर बांगार्डे गावासाठी जवळपास 4 ते 5 पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. इतक्या योजना असताना सुद्धा आपण उपोषण का करताय हे हास्यास्पद वाटतंय आम्हाला. नाही, खरं तर तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या त्याच्यामधून काही ठराविक काळापुरतं टेस्टिंग पुरतं पाणी पण निघालं, पण त्याचा खरोखर प्रत्यक्षामध्ये काही उपयोग होतोय का? लोकांना पाणी पुरवठा कमीत कमी सार्वजनिक पाणी पुरवठा तरी लोकांना मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे जरी पाणी कमी असेल तरी त्या योग्य काळापुरता लोकांना वैयक्तिक पाणी पुरवठा जरी नाही मिळाला, वैयक्तिक नळ कनेक्शनद्वारे जरी पाणी पुरवठा नाही मिळाला तरी सार्वजनिक नळ पाणी पुरवठा मिळाला पाहिजे. आमच्या गावामध्ये सार्वजनिक नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी सार्वजनिक नळ किती आहेत हे जर तुम्ही मोजायला आला तुम्हाला अवघा एकच नळ दिसेल. म्हणजे गाव आमचं असं भौगोलिक परिस्थितीने विखुरलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ते नळ द्यायला पाहिजेत सार्वजनिक नळ वस्तीवरती, ते पण दिलेले नाहीत. काही 2-3 टाक्या वगैरे आहेत त्या फक्त नावाला आहेत. तुम्ही आता जरी बघायला गेला फक्त दिखाऊपणा दिसेल, तुम्हाला टाकी दिसेल पण टाकीमधून तुम्हाला पाणी भेटणार नाही. म्हणजे ह्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत ह्या फक्त प्रत्यक्षात चालू झाल्या आणि चालू झाल्यानंतर त्या कारवाई नाही तर अल्पावधी कालावधीसाठी झाल्या. म्हणजे त्या फक्त आपल्याला फक्त दिसण्यासाठी तेवढ्या आहेत असं म्हणायचंय का? हो, बरोबर आहे. पिण्याच्या पाण्याच्या ज्या काही योजना होत्या त्यात जवळपास 4 योजना बांगार्डे सारख्या गावाला आहेत. 5-7 किलोमीटर अंतरावरून पिरडे गावातून सुद्धा पाईपलाईन आणलेली आहे त्या ठिकाणी. ह्या योजना आहेत. आता सध्या त्या योजना सगळ्या बंद स्थितीत आहेत. मग NRBCचा जो वीर भाटघर वरून जो कॅनॉल येतो त्या कॅनॉलनं सुद्धा पाणी पुरवठा आपल्या गावात होतोय विहिरीमध्ये सोडून. याबाबत काय माहिती द्याल आपण? आपल्या ग्रामपंचायत बांगार्डेला जो मेन कॅनॉल 44 फाटा क्रमांक येतो त्या फाटा क्रमांकला एक उपफाटा जातो. त्या फाट्याच्या बाजूला आपली ग्रामपंचायत पाणी पुरवठा करणारी विहीर आहे आणि त्याच्या एका बाजूला नवीन एक पाझर तलाव बांधलेला आहे. त्या पाझर तलावातून पाणी सोडल्यानंतर तो पाणी जिरून विहिरीला पाणी वाढावं ह्या उद्देशाने तो पाझर तलाव आपल्या ग्रामपंचायतीने बांधलेला आहे. परंतु तसं न करता आपल्या ग्रामपंचायतीच्या विद्यमान कार्यकारी ग्रामसेवक काही पदाधिकारी ह्यांच्या मर्जीनुसार ते पाणी डायरेक्ट त्या विहिरीमध्ये सोडण्यात आलेले आहे आणि त्याबाबतचा मी स्वतः त्या विहिरीवरती जाऊन व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी मला आढळून आला पाणी विहिरीत सोडताना आढळलेला. परंतु तो गट विकास अधिकारी यांना व्हिडिओ दाखवला परंतु त्यांची प्रतिक्रिया आली की हा व्हिडिओ बोगस असू शकतो. आम्ही आमचा माणूस पाठवतो, चौकशी करतो, पण अर्ज द्या म्हणले. पण आमचे सहकारी मित्र पांडुरंग किशवे, पांडुरंग दडस, देवकाते दूषित पाणी त्या विहिरीत सोडलं जाते असं म्हणायचं का? हो, दूषित पाणी त्या विहिरीत सोडलं जाते. परंतु 2022 पासून जो काही पत्रव्यवहार आजपर्यंत केला गेला, माहिती अधिकार असेल, गावगाड्याची अनेक विकास कामे असतील, त्या विकास कामांच्या माहिती अधिकाराचा आजपर्यंत 2022 पासून एकही कागद आमच्या विद्यमान सहकार्यांना मिळालेला नाही. अशा अनेक अडचणी आहेत गावामध्ये. एवढ्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. ROचा प्लांट सुद्धा आपल्या गावात बसवलेला आहे. तो कार्यान्वित आहे का सध्या? गेली 6 वर्ष झाले प्लांट बसवलेला आहे परंतु त्यातून एक थेंबही पाणी गावाला पिण्यासाठी मिळालेलं नाही. त्याच्यावरती
लाखो रुपये दुरुस्तीसाठी खर्च दाखवण्यात आला आहे, परंतु तो कागदावरतीच आहे. त्याच्यातून दूषितच पाणी बाहेर निघत आहे. जो आपण 9 सप्टेंबरला उपोषण करणार आहात माळशिरस पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांसमोर, या संदर्भात तोपर्यंत आपण मुदत दिली त्यांना की तोपर्यंत ते दुरुस्ती व्हावी, अन्यथा उपोषण करणार. हे उपोषण आमरण असेल का कसं काय? 100% आमरण उपोषण असेल. पण पहिली गोष्ट की हे सगळं बघता, ह्यांचं बघता मला काय माहित नव्हतं. हे सगळं ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस खरंच भोगळा कारभार आहे. यासाठी मला उतरावं लागलं आणि उपोषण करायची वेळ आली. दुसरं काहीही कारण नाही. यांना उपोषणाची गरज बी नव्हती. ह्यांना कागदोपत्री व्यवस्थित द्यायला पाहिजे होतं, ते दिलं नाही, म्हणून हे उपोषण करायची वेळ आली. आज रोजी बांगारडे गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणजे कुठून पाणी आणलं जातं एवढ्या 4 योजना असून देखील? कुठून म्हणजे बांगारडे गावचे लोकसंख्या भरपूर आहे, पण मोटरसायकलवरती 4 किलोमीटरवरनं कॅन्डानी पाणी वाहिलं जातं. एका शेतकऱ्याने रोडच्या कडेला नळ काढलेला आहे पिण्याचा पाण्याचा. तिथून पाणी 4 किलोमीटर, 4, 5, 6 किलोमीटर प्रत्येक पिणारा माणूस रोजचं 1 कॅन 2 कॅन पिण्यासाठी नेतात ती पाणी. देशाला स्वातंत्र्य होऊन जवळपास 100 वर्ष पूर्ण होत काही कालावधी अवधी आहे. मात्र माळशिरस तालुका एक सोलापूर जिल्ह्यातील सदन तालुका म्हणून ओळखला जातो आणि या तालुक्यातील बांगारडे गावामध्ये आजची परिस्थिती पाहता जवळपास कोट्यावधी रुपयांच्या योजना, पिण्याच्या पाण्याच्या योजना या गावामध्ये राबवल्या गेल्या, परंतु या योजना अल्प कालावधीच्याच ठरल्या. यामधून कुठल्याही प्रकारचा पाणी पुरवठा होत नाही. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब स्वच्छ भारत अभियान एकीकडे राबवत असताना याच बांगारडे गावाला लोक ज्या ठिकाणी शौचास बसतात त्या ठिकाणाहून पाणी सोडून पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये ते पाणी सोडलं जातं आणि ते दूषित पाणी संपूर्ण गावाला पुरवलं जातं. अशा पद्धतीच्या काही व्हिडिओ फुटेज या बांगारडे गावातील ग्रामस्थांनी देखील काढल्या गेल्या, त्या गट विकास अधिकाऱ्यांकडे दिल्या गेल्या, परंतु तो व्हिडिओ फेक आहे. आमचा माणूस आम्ही त्या ठिकाणी पाठवतो आणि त्याच्यावर कारवाई करतो. या संदर्भातल्या अनेक योजना बांगारडे गावामध्ये राबवल्या गेल्या. विशेष करून या बांधवांचा ग्रामविकास अधिकारी, त्या गावचे जे आहेत ग्रामसेवक, त्यांच्यावर विशेष असा रोष आहे. जर प्रशासनाने गांभीर्याने यांच्या या प्रश्नांची दखल घेतली नाही, अनेक प्रश्न आहेत माहितीच्या अधिकाराद्वारे त्यांनी अनेक माहिती मागवल्या गेल्या, परंतु त्याला कुठल्याही स्वरूपाचं उत्तर दिलं जात नाही. सातत्याने अन्याय होत आहे. ज्याप्रमाणे घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा फार दोषी असतो. त्या अनुषंगाने त्यांनी गांधीगिरी मार्गाने 9 सप्टेंबर 2024 पासून माळशिरसच्या पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण केलंय. तत्पूर्वी 9 सप्टेंबर पर्यंत या बांगारडे ग्रामस्थांनी प्रशासनाला आणि बांगारडेच्या ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे की तुम्ही तोपर्यंत यामध्ये सुधारणा करा, अन्यथा आमरण उपोषणाचा त्यांनी मार्ग स्वीकारलाय. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.